आज माझी मुलं बोलत होती की पॅनकेक्स कशी का भूक लागली म्हणून, तर मी म्हटलं ठीक आहे. तर पूर्ण मी मैदा घेणार नाही आहे. 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा. समप्रमाणात घ्यायचं ते. ठीक आहे. गव्हाचं पीठ आणि मैदा समप्रमाणात घ्यायचं. म्हणजे 1 कप असेल गव्हाचं पीठ तर 1 कप मैदा, नाही तर अर्धा कप गव्हाचं पीठ असेल तर अर्धा कप मैदा. पण मी 1 कप घेतलेला आहे. बेकिंग पावडर, व्हॅनिला एसेन्स, बटर जेव्हा बनवायचं आहे पॅनकेक तेव्हा त्यासाठी पावडर शुगर, पिठी साखर अर्धा कप घेणार आहे. आणि हे डेकोरेशनसाठी चोको चिप्स, ही दुधाची पावडर अर्धा कप आणि हे दूध. आणि नंतर डेकोरेशनसाठी हे पण वापरणार आहे, मध. आता मी तुम्हाला हे सगळं हे मिक्स करून दाखवते. हे अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे. हे आता मी मिक्स करते, म्हणजे चाळते. आणि ही पावडर घेते, बेकिंग पावडर अर्धा चमचा, टीस्पून. हे चाळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये दूध घालते मी. आणि मी 1 कप घेतलेला आहे मिक्स करायला. थोडं थोडं करून घालते आणि मिक्स करते. थोडं अजून लागेल. मी टोटल किती दूध मला वापरलं आहे ते मी शेवटी सांगेन. कन्सिस्टन्सी थोडीफार अजून करावी लागेल. वाव, मस्त दिसते बॅटर. आता फ्लेवर येण्यासाठी व्हॅनिला 1 टीस्पून टाकते, व्हॅनिला एसेन्स. आता मी व्हॅनिला फ्लेवर देते. तुम्ही बटरस्कॉच, चॉकलेट हेही देऊ शकता. आता मी बटरमध्ये करते पॅनकेक्स, कारण त्याला एक वेगळीच चव येते. ह्याच्यामध्ये मी तेल यूज करत नाही आहे आणि मुलांनाही ते आवडतं खायला.
ह्या प्रमाणात टोटल 10 पॅनकेक्स मोठे झाले. रेडी. ओके आई. कसे झाले? चांगलं आहे. नाईस. नक्की.